नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नवीन भारताचं स्वप्न सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त सहकार्यानं साकार होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. ग्रामीण भारतातल्या गरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आणखी टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करणार केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ, 2500 उमेदवार निवडणूक रिंगणार. उस्मानाबाद इथल्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज होणार सांगता. फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था. आणि भारताचा रोहन बोपण्णा आणि पाब्लो क्युआस जोडी मॉन्टे कार्लो टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवीन भारताचं स्वप्न सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त सहकार्य आणि प्रयत्नांनी साकार होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या 3ऱ्या बैठकीत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. बदलत्या जागतिक स्थितीसाठी भारत सज्ज व्हावा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि मार्ग निर्माण करण्यासाठी आज टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्र आली आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीत धोरणं आणि अंमलबजावणीबाबतच्या दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्याची उत्तम संधी असल्याचं त्यांनी सांगितलं. 2022 मधल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनी भारत कसा असेल या संकल्पनेचं आरेखन करणं ही आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी असून ही संकल्पना साध्य करण्यासाठी आपण किती वेगानं प्रवास करायला हवा हे निश्चित करण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की नीती आयोगानं नवीन उत्साहानं भारतात आमूलाग्र बदल करण्यासाठी पावलं उचलली आहेत. सरकार, खासगी क्षेत्र आणि समाज या सर्वांनी एकत्रित कार्य करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. नीती आयोगानं केवळ सरकारी संकल्पनांवर अवलंबून न राहता बाहेरील तज्ज्ञ आणि तरुण व्यावसायिकांची मदत घेत धोरण निर्मिती केली आहे असं ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी नामचं उदाहरण दिलं. स्वच्छ भारत, कौशल्य विकास आणि डिजिटल व्यवहार यासारख्या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांमध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपगटानं महत्त्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिकोनांना महत्त्व देण्याची गरज अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या यादीसाठी शिफारस करण्याच्या सूचना यावेळी प्रथमच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यांनी पायाभूत सुविधा आणि भांडवली खर्च या क्षेत्रात वेगानं कार्य करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वस्तुसेवा करामुळे संघराज्य संरचनेची ताकद अधोरेखित झाली आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की या कायद्यात एक भारत, एक आकांक्षा, एक दृढ निश्चय याचं प्रतिबिंब उमटलं आहे. केंद्र आणि राज्यात एकाच वेळी निवडणुका घेण्यासंदर्भात अधिक चर्चा करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नीती आयोगाच्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनुपस्थिती लावली. केंद्र सरकार ग्रामीण भारतात आणखी टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलंय. चेन्नई इथल्या श्री रामचंद्र विद्यापीठ या अभिमत वैद्यकीय महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी पदवीदान समारंभात ते आज बोलत होते. ग्रामीण भागातल्या गरिबांना आघाडीच्या वैद्यकीय संस्थांमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हर्च्युअल माध्यमातून सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी ही टेलिमेडिसिन केंद्र अशा संस्थांशी जोडली जातील असं नायडू यांनी स्पष्ट केलं. रुग्णांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पोर्टल सुरू करण्यात आलं आहे असं नायडू म्हणाले. 24 तास सुरू राहणारी वैद्यकीय हेल्पलाईन सुरू करण्याची योजना विचाराधीन आहे असंही त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक औषधोपचारांना 2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात योग्य महत्त्व देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात प्रत्येक 1700 लोकांमागे एक डॉक्टर असं प्रमाण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे प्रमाण दर 1000 एक डॉक्टर असावं असं नायडू म्हणाले. डॉक्टरांची वाढती गरज लक्षात घेता आणखी 187 वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली आहेत असंही त्यांनी सांगितलं. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसंच केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत 2500 उमेदवार रिंगणात असून 13,000 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. मतदानाच्या वेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सुमारे 57,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान
पूर्व दिल्लीतल्या मौजपूर आणि उत्तर दिल्लीतल्या सराई पीपल या मतदारसंघातल्या उमेदवारांचं निधन झाल्यामुळे आज या दोन्ही मतदारसंघातलं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे। दुपारपर्यंत 25% मतदानाची नोंद झाली आहे। राज्य शासनानं काल मोठ्या प्रमाणावर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। यामध्ये सध्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांना सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नेमण्यात आलं आहे। समाज कल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे हे बेस्टचे महाव्यवस्थापक झाले आहेत। महेश झगडे यांची नाशिकचे विभागीय आयुक्त तर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांची पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे। इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 महिन्यानंतर आणखी एक संधी दिली जाईल। या फेरपरीक्षेतही हे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्याच इयत्तांमध्ये पुन्हा बसवण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले जातील, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं। यामुळे नियमित परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देऊन आपल्या अभ्यासात सुधारणा करता येईल, असं ते म्हणाले। रायपूर इथं आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। सरकार शिक्षणावर 70,000 कोटी रुपये खर्च करतं, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला। तसंच मायबोलीपेक्षा इंग्रजी माध्यमातलं शिक्षण अधिक दर्जेदार असतं, हा दृष्टिकोन पालकांनीही बदलणं गरजेचं आहे, असं जावडेकर म्हणाले। लठ्ठपणा हा मानवाच्या जीवनशैलीशी निगडीत आजार आहे, त्यामुळे या आजारावर वेळेत उपचार झाले तर आपण एक चांगली जीवनशैली जगू शकतो। याच उद्देशानं राज्यात ओबेसिटी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते लठ्ठपणावरील परिषदेचं काल पणजीत उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। समारंभाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते। लठ्ठपणाचा परिणाम शरीरावरील सर्व अवयवांवर होतो, त्यामुळे याबाबत शालेय जीवनापासून जनजागृती आवश्यक आहे, असं फडणवीस म्हणाले। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 18 देशांमधल्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे। देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचं मोठं योगदान असून देशातल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 30% गुंतवणूक राज्यात होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीत सिंग सज्जन यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या गुंतवणूक विषयक सुविधांची त्यांना माहिती दिली। पायाभूत सुविधा, स्मार्ट शहरं, संरक्षण अशा क्षेत्रात कॅनडाच्या कंपन्यांनी गुंतवणूक केली तर त्यांना सुविधा उपलब्ध केल्या जातील, असं फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्राबरोबर विविध क्षेत्रात देवाणघेवाण करण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे आणि कॅनडातल्या कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, असं कॅनडाच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं। उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज सांगता होत आहे। या संमेलनाची वैशिष्ट्ये आणि दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शिबानी जोशी। 97वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबादमध्ये सुरू आहे। त्याचा आज संध्याकाळी 5 वाजता समारोप होणार आहे। त्याआधी आज सकाळी 9 वाजल्यापासून स्थानिक कलावंतांच्या गायन वादनाचे कार्यक्रम, तसेच स्थानिक कलाकारांच्याच लावणी नृत्याचे कार्यक्रम, तसेच समूह नृत्याचे कार्यक्रम सुरू आहेत। त्यानंतर सोलापूरच्या नाट्य परिषदेच्या शाखेच्या वतीनं थँक यू मिस्टर ग्लॅड या नाटकाचं सादरीकरण होणार आहे आणि समारोपानंतर उस्मानाबादकरांना माझी आई तिचा बाप हे मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांनी अभिनीत केलेलं व्यावसायिक नाटकही पाहायला मिळणार आहे। गेले 2 दिवस उस्मानाबादकरांनी मोठ्या संख्येनं या संमेलनाला गर्दी केली होती। जवळजवळ 7 ते 8 हजार लोक रात्री 12-12 वाजेपर्यंत सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते। काल रात्री उशिरा कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि विजय कदम यांच्या कुमकुमी हे 2 व्यावसायिक कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमाला सुद्धा 12 वाजून गेल्यानंतरही 7 ते 8 हजाराच्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता। या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी तसंच तुळजापूरच्या नाट्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष विलास शिंगाडे हे तिघही संमेलनामध्ये सादरीकरण करत आहेत। काल एकपात्री कलावंतांचा एक महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि यालाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। चुकीच्या प्रथांवर हास्यरंगाच्या माध्यमातून परखड भाष्य या सर्वच एकपात्री कलावंतांनी केलं। यामध्ये मुंबईहून उपेंद्र दाते, जयंत ओक, दिलीप खन्ना, पुण्याहून संतोष चोरडिया तसंच अंध कलाकार रिजवान, कोल्हापूरचे मनीष आपटे, श्रीपाद काळे यांनी खूपच चांगली एकपात्री प्रयोग सादर करून रसिकांची मनं जिंकली। उस्मानाबाद सारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात इतक्या उन्हाळ्याच्या काहिलीमध्ये सुद्धा
आपली सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी हे सर्व प्रेक्षक इथे येत आहेत हे चांगलंच जाणवत होतं. गेले 2 दिवस प्रेक्षकांनी खूपच उत्तम प्रतिसाद या संमेलनाला दिला. मात्र या संमेलनात प्रथमच एकही परिसंवाद आयोजित करण्यात आलेला मात्र दिसला नाही. त्यामुळे नाटकाविषयीची चर्चा तशी फारच कमी झाली. पण या सर्व नाटकांच्या निमित्तानं 50 ते 60 व्यावसायिक कलावंतांनी मात्र या संमेलनाला हजेरी लावल्याचं दिसून आलं. दूरदर्शन बातम्यांसाठी शिबानी जोशी, उस्मानाबाद. उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज स्थानिक गायक, वादक आणि लावणी कलावंतांनी विविध कार्यक्रम सादर केले. संमेलनातल्या बापूजी साळुंखे नाट्यनगरीत बापू लिमये रंगमंच परिसरात लावण्यात आलेलं छायाचित्र प्रदर्शन हेही सर्वांचं आकर्षण ठरलं आहे. यात रामकृष्ण देशमुख यांनी पुढाकार घेत 1957 ते 1982 या काळात गाजलेल्या 21 नाटकांमधला संवाद, त्या नाटकाचा पहिला प्रयोग कधी आणि कुठे झाला याविषयीची छायाचित्र लावली आहेत. उस्मानाबादमधल्या नाट्यरसिकांना हा ऐतिहासिक दुर्मिळ नाट्य साहित्य ठेवा, माहीत व्हावा, त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूनं हे प्रदर्शन भरवलं आहे. टॅक्सी चालक आणि मालक संघटना ॲपवर आधारित टॅक्सी सेवा थांबवू शकत नाहीत. सकृतदर्शनी तसे मनाई आदेश देणं गरजेचं आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या संदर्भात उबरनं दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयानं आधीच मनाई हुकूम जारी केला होता. त्यानंतर न्यायमूर्ती एस.जे. कथावाला यांनी काल तसा अंतरिम आदेश जारी केला. उबरच्या सेवेला विरोध करून टॅक्सी चालक आणि मालक संघटनेनं कंपनीचं नाव आणि प्रतिष्ठा मलिन केली. तसंच चालकांच्या उपजीविकेवर गदा आणली. त्यामुळे संघटनेनं भरपाई म्हणून 12 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी उबरनं न्यायालयाकडे केली होती. टॅक्सी चालक आणि मालक संघटनेनं गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनादरम्यान उबर कार आणि कार चालकांचं नुकसान झालं होतं. त्याविरोधात उबरनं ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. सर्व डॉक्टरांनी केवळ जेनेरिक औषधच रुग्णांना लिहून द्यावीत अशी जाहीर सूचना भारतीय वैद्यक परिषदेनं सर्व डॉक्टरांसाठी जारी केली आहे. या सूचनांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही परिषदेनं दिला आहे. भारतीय वैद्यक परिषदेनं 2016 साली मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीय वैद्यक परिषद विनियमनाच्या कलमांमध्ये सुधारणा केली आणि त्याद्वारे वैद्यकीय व्यावसायिकांना जेनेरिक औषधच देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याचा पुनरुच्चारही या जाहीर सूचनेत केला आहे. भारतीय लोकांमध्ये अर्थसाक्षरता निर्माण करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी केलंय. रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथल्या राष्ट्रीय वित्तीय साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. विमुद्रीकरणानंतर इतर व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे. तसंच विविध आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसंच फसवणूक करणाऱ्या गुंतवणुकीच्या योजनांपासून बचाव करण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची ठरते असंही त्यागी म्हणाले. 2016-17 सालच्या राष्ट्रीय वित्तीय साक्षरता निर्धारण चाचणीच्या राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावरील पुरस्कारांचं आज त्यागी यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं आज ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर इथं आदिवासी संस्कृती संवर्धन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भूमिसेनेचे अध्यक्ष काळूराम दोधडे हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त संजय करवंदे यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. छत्तीसगड, ओदिशा, झारखंड, मिझोराम आदी 8 राज्यांमधले 1200 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. आदिवासींच्या नावानं खोटे दाखले घेऊन मिळवलेल्या नोकऱ्या परत घेऊन संबंधित लोकांवर कारवाई करावी आणि धनदांडग्यांनी लुबाडलेल्या आदिवासींच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात असे 2 महत्त्वाचे ठराव या परिषदेत मंजूर करण्यात येणार आहेत असं आयोजक अरुण पारधी यांनी सांगितलं. आज दिवसभर ही परिषद चालणार आहे. मेहनत, जिद्द आणि आवड या जोरावर जग जिंकता येतं हे दाखवून दिले सांगलीतल्या शुभम गोरे या विद्यार्थ्यानं. जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या शुभमची ही सांगली यशोगाथा. शहरातल्या सरोदे विद्यालयात शिकणाऱ्या शुभम गोरेची घरची परिस्थिती तशी बेताचीच. मात्र शालेय जीवनापासूनच विज्ञानाची आवड असलेल्या शुभमनं गेल्या वर्षी 9वीत शिकत असताना सडक्या खेळापासून इथेनॉलची निर्मिती केली. त्याच्या या प्रयोगाला जिल्हा राज्य विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचा प्रोत्साहन पुरस्कार मिळाला. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातही त्यानं हा प्रयोग सादर केला. या प्रयोगाची दखल घेत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत शुभमची आता जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. माध्यमिकमध्ये मी अनेक प्रयोग केले. त्यातीलच माझा एक प्रयोग म्हणजे टाकाऊ केळीपासून पेट्रोलसारख्या इंधनाची निर्मिती करणे. त्यासाठी सर्वप्रथम मी एक केळी घेतली आणि ती आंबवल्यामुळे त्यातील ग्लुकोजचे इथेनॉलमध्ये रूपांतर होतं आणि त्या इथेनॉलमध्ये ॲस्टिलिन वायू सोडला की पेट्रोलसारखे इंधन तयार होते की ज्यापासून आपण 2 व्हीलर गाडी चालवू शकतो.
आणि याचा खर्च फक्त 45 रुपये लिटर येतो. या प्रकल्पासाठी शुभमला त्याच्या विज्ञान शिक्षिका जयश्री पाटील यांचीही तितकीच साथ मिळाली. सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ऊर्जा संकट आपल्या जगासमोर उभं आहे आणि या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला, छोटासा प्रयोग केला. तर या प्रयोगामध्ये आता आपल्याला माहित आहे की 100% पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे, परंतु आम्ही आमच्या प्रयोगात 100% इथेनॉलमध्ये ॲसिटिलीन वायू मिसळून त्याच्यावरती प्रक्रिया करून 100% इथेनॉल वापरलेला आहे आणि यासाठी खर्चही अतिशय अल्प आहे. शुभमच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्याची मिरवणूकही काढण्यात आली. येत्या 27 मेला शुभम जपानसाठी रवाना होणार असून शुभमसह राज्यातले इतर 6 विद्यार्थीही या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांची ही जपान भरारी इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात करंजाडी रेल्वे स्थानकावर दुपदरीकरणाचं काम सुरू आहे. या कामामुळे रेल्वे रुळालगत असलेला डोंगर आणि दाट झाडी तोडल्यानं इथे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. तसंच स्थानकाजवळच्या पादचारी पुलाच्या टोकाकडचा भाग उत्खननात गेल्यामुळे हा पूलही धोक्यात आला आहे. यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जरी पूल लोखंडी पुलावरून जाणारी आमची 6 वाड्यांची लोकसंख्या आहे. जर पडला तर रेल्वेला पण धोका होईल आणि पब्लिकला जाण्यासाठी पण मार्ग बंद पडेल. ते रेल्वेची दुसरी लाईन टाकल्यामुळे प्लॅटफॉर्म तयार केल्यामुळे हा धोका निर्माण झालेला आहे. पण वेळीच जर त्याच्यावर उपचार निर्माण जर केले तर तो धोका संकट टळू शकतो. करंजाडीजवळ 7 वाड्या आहेत. पावसाळ्यात या पुलाला धोका झाला तर 6 गावं रस्त्याविना राहतील अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा पादचारी पूल नव्यानं बांधण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. संयुक्त जनता दलाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा संकल्प बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी काल केला. संयुक्त जनता दलाच्या मुंबईतल्या गोरेगाव इथं झालेल्या प्रदेश मेळाव्यात ते काल बोलत होते. धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले तर भाजपाला हरवणं अवघड नसल्याचंही नितीश कुमार यावेळी म्हणाले. यावेळी लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी संयुक्त जनता दल पक्षात प्रवेश केला. सभा सुरू होण्याअगोदर नितीश कुमार यांनी दादरला चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. कुटुंबामधल्या सदस्यांमधला परस्पर संवाद संपुष्टात आला असून नवी पिढी दिशाहीन बनली आहे. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवण्याची गरज आहे असं मत सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या नेरली इथं आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित दलित मेळाव्यात ते बोलत होते. दलित वस्ती सुधारणेचा लाभ प्रत्येक गावानं घेतला पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी कडेगाव तालुका आरपीआयचे अध्यक्ष महादेव होवाळ, व्याख्याते रामभाऊ सातपुते, कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई कारंडे, उदय सर्वगोड आदी मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे काल मुंबईत अंधेरी इथं संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. देशभर बाबासाहेब आंबेडकरांची केवळ जयंती साजरी न करता तरुण आणि युवकांनी युवा पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणून देशाचा विकास घडवला पाहिजे असं आठवले यावेळी म्हणाले. कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. लातूर महानगरपालिकेत भाजपा उमेदवारांना निवडून देत जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकानं कामाला लागावं अशी सूचना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातल्या विकास कामांचा आराखडा येत्या 3 दिवसात सादर करावा असंही त्यांनी सांगितलं. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. लातूर शहरातला पाणी प्रश्न आणि वाहतूक व्यवस्थेसह निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासनं नियोजनबद्ध रीतीनं पूर्ण केली जातील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना 1 मे पासून आंदोलन सुरू करणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती नैसर्गिक आहे. तूर उत्पादक शेतकरी संकटात असून सरकार मात्र तुरीच्या भावाबाबत उदासीन आहे. सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. तुरीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातले तृतीयपंथी येत्या 2 मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. L&T म्युच्युअल फंड आणि मोनेटॉनिक यांच्या संयुक्त विद्यमाने
मुंबईतल्या दादर इथल्या सावंतवाडी संस्थान मराठा सभागृहात नांदी अर्थक्रांतीची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत येत असलेली स्थित्यंतरं आणि आपण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी मोनेटॉनिकचे व्यवस्थापक अनिल म्हात्रे आणि L&T म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कुलकर्णी उपस्थित होते। मुंबईतल्या परळ इथल्या सोशल सर्व्हिस लीग या शैक्षणिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सोशल सर्व्हिस लीगमधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, कोकणचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आणि KEM रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर शुभांगी पारकर हे मान्यवर उपस्थित होते। गेली अनेक वर्षे ही शिक्षण संस्था खूप चांगल्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करते। अनेक विद्यार्थी घडवले, कोणी IAS अधिकारी बनवले, कोणी नगरसेवक बनलेत, कोणी आमदार बनलेत, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत झालेत आणि म्हणून जवळजवळ 100 वर्ष ही शिक्षण संस्था सोशल सर्व्हिस लीग ही संस्था कार्यरत आहे। वेगवेगळ्या प्रकाराचे महिलांसाठी काम करत आहे, महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करत आहेत। फ्रान्समध्ये नव्या राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला। 2 फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीची आजची पहिली फेरी आहे। एकूण 11 उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत 4 उमेदवारांमध्ये आहे। आजच्या मतदानात कुठल्याही उमेदवाराला 50%हून अधिक मतं मिळाली नाहीत तर 7 मेला दुसऱ्या फेरीचं मतदान होईल। पहिल्या फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेल्या उमेदवारांमध्ये 7 मेला दुसऱ्या फेरीची लढत होईल। मतदानपूर्व जनमत चाचणीत नॅशनल फ्रंटच्या नेत्या मरीन ली पेन आणि इमॅन्युएल मॅक्रोन हे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। फ्रँकॉईस फिलोन आणि जीन लुक मेलेनकॉन हे दोघे अनुक्रमे 3ऱ्या आणि 4थ्या स्थानावर आहेत। पॅरिसमध्ये गेल्या गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। रखरखीत ऊन असतानाही मुंबईत आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहायला मुंबईकरांनी मोठ्या संख्येनं शिवडी किनाऱ्यावर हजेरी लावली। निमित्त होतं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात BNHSनं आयोजित केलेल्या वार्षिक फ्लेमिंगो महोत्सवाचं। फ्लेमिंगोना पाहण्यासाठी दुपारपासून सूर्यास्तापर्यंत विविध वयोगटातल्या आणि स्तरातल्या हजारो लोकांची रीघ लागली होती। सुमारे 20,000हून अधिक फ्लेमिंगो आणि इतर जातीच्या शेकडो पाण पक्ष्यांची माहिती यावेळी BNHSच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना दिली। तीव्र आणि सागरी जैव विविधता संस्थेनं हा फेस्टिवल पुरस्कृत केला असून मुंबई पोर्टर्सच्या सहकार्यानं तो आयोजित करण्यात आला आहे। या निसर्ग जत्रेत एका शामियान्यात सचित्र प्रदर्शन तसंच लहान मुलांसाठी विविध उपक्रम आणि निसर्गविषयक पुस्तकं सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार उरुग्वेचा पाब्लो क्युवास या जोडीनं फ्रान्समधल्या मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे। बोपण्णा क्युवास जोडीनं रोमेन अमेडो आणि ह्युगो न्यास या जोडीचा 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। अंतिम फेरीत बोपण्णा क्युवास जोडीची गाठ फेलिसियानो आणि मार्क लोपेज या जोडीशी पडेल। पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालनं अंतिम फेरी गाठली आहे। हवामान विदर्भात अद्याप तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे। कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील आणि उष्णतेची लाटही असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। नवीन भारताचं स्वप्न सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त सहकार्यानंच साकार होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास। ग्रामीण भारतातल्या गरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आणखी टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करणार केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू। दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ, 2500 उमेदवार निवडणूक रिंगणात। उस्मानाबाद इथल्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज होणार सांगता। फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। आणि भारताचा रोहन बोपण्णा आणि पाब्लो क्युवास जोडी मॉन्टे कार्लो टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर।